महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या फक्त 10 मिनिटात या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करा. शेतजमिनीच्या निवासी, व्यावसायिक किंवा औद्योगिक वापरासाठी लागणारी बिनशेती अथवा अकृषिक परवानगीची अट आता कायमची रद्द करण्यात आली आहे. राज्य सरकारने त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांचे अधिकार कमी करून ते थेट स्थानिक स्वराज्य संस्थांना दिले. त्यानुसार नगररचना विभाग आणि स्थानिक प्राधिकरणाने दिलेली बांधकाम नकाशा परवानगी हीच एनए परवानगी असणार आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांकडून स्वतंत्र बांधकाम परवानगीची गरज आता नसणार आहे. राज्य सरकारच्या महिलांसाठीच्या प्रवास सवलत योजनेमुळे परिवहन महामंडळाला मोठा आर्थिक आधार मिळालाय. मागील 35 महिन्यात राज्य सरकारने महिलांच्या सवलतीच्या प्रवासासाठी तब्बल 5,080 कोटी रुपये महामंडळाला दिले आहेत. एसटी बस प्रवासात महिलांना 50% सवलत दिल्यामुळे बसमधील प्रवाशांची संख्या लक्षणीय वाढली आहे. या योजनेमुळे महिलांना स्वस्त आणि सुरक्षित प्रवासाची सुविधा मिळाली असून महामंडळाच्या उत्पन्नातही लक्षणीय वाढ झाली आहे. HSRP नंबर प्लेट बसवण्यासाठी वारंवार मुदतवाढ देऊनही प्रतिसाद कमी मिळाल्याने परिवहन विभागाने 15 फेब्रुवारीपासून कारवाई करण्याचा निर्णय घेतलाय. राज्यातील कर्मचारी वर्गाला दिलासा मिळणारी बातमी समोर आली आहे. राज्यात नवा कायदा लागू होणार असून यामध्ये कर्मचाऱ्यांच्या हिताचे अनेक निर्णय घेतले आहेत. आठवड्यात 48 तास काम करा आणि सुट्टी घ्या ही पद्धत राज्य सरकार नवीन कामगार संहितेत लागू करणार आहे. यामध्ये कामगारांना 48 तास काम करायचे आहे आणि पुढचे 3 दिवस त्यांना भरपगारी सुट्टी मिळणार आहे. कामाचे हे तास कामगार आणि मालक यांच्या संमतीने ठरणार आहेत. राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर येते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या विरोधात जळगाव जिल्ह्यातील सावदा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. पोलीस निरीक्षक तसेच महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री यांच्याबद्दल अवाच्य आणि अपमानास्पद भाषा वापरून अरेरावी केल्याप्रकरणी हा गुन्हा नोंदवण्यात आलाय. बारामतीपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या इंदापूरमध्ये 1000 एकरमध्ये MIDC तयार होणार आहे. राज्य सरकारने मंत्रिमंडळात याला मंजुरी दिली आहे. MIDC साठी महत्त्वाची असलेली 1000 एकर जमीन उपलब्ध झाली आहे. त्यामुळे लवकरच MIDCच्या कामाला सुरुवात होईल असा विश्वास स्थानिक नेत्यांनी व्यक्त केला. इंदापूरमधील हजारो तरुणांच्या हाताला काम मिळेल अशी भावनाही अनेकांनी व्यक्त केली आहे. मुंबई उच्च न्यायालयाकडून महापालिकेची कानउघडणी करण्यात आली आहे. शहरातील वाढत्या अतिक्रमणामुळे रस्त्याची वाईट अवस्था झाली आहे. रस्त्यांवरील अतिक्रमणावरून उच्च न्यायालयाने संताप व्यक्त केल्याचे पाहायला मिळत असून मुंबईकर पुढच्या 10 वर्षात घोड्याने प्रवास करतील असं म्हणत मुंबई उच्च न्यायालयाकडून पालिकेची चांगलीच कानउघडणी करण्यात आली आहे. बॉलिवूडचे प्रसिद्ध गायक उदित नारायण यांच्या विरुद्ध FIR दाखल करण्यात आलाय. त्यांची पहिली पत्नी रंजना नारायण यांनी मंगळवारी 10 फेब्रुवारी रोजी उदित नारायण यांच्या विरोधात तक्रार दाखल केली. यात उदित नारायण यांची दुसरी पत्नी दीपा नारायण, उदित नारायण यांचे भाऊ संजय कुमार झा आणि ललित नारायण झा यांची देखील नावे आहेत. या चौघांनी मिळून जबरदस्तीने गर्भाशय काढून टाकल्याचा गंभीर आरोप रंजना नारायण यांनी केलाय. महाराष्ट्र विविध क्षेत्रांसह देशाच्या प्रगतीमध्ये वेगळा ठसा उमटवित आहे. राज्याच्या प्रगतीचा वेग असाच कायम ठेवून राज्य शासनाच्या विविध स्वयंसेवी संस्थांच्या भागीदारीतून महाराष्ट्राचे वेगाने परिवर्तन होईल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सह्याद्री अतिथीगृह येथे टाटा ट्रस्ट व नाम फाउंडेशन सोबत करण्यात आलेल्या करारावेळी व्यक्त केला. टाटा ट्रस्ट व नाम फाउंडेशन सोबत झालेल्या करारामुळे वेगवेगळ्या क्षेत्रातील विकास संपूर्ण महाराष्ट्रभर पोहोचवणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेस राष्ट्रीय अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर पक्षात निर्माण झालेली नेतृत्वाची पोकळी भरून काढण्यासाठी आता हालचाली वेगवान झाल्या आहेत. पुण्यात मंगळवारी झालेल्या एका महत्त्वपूर्ण बैठकीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नियुक्ती करण्याचा ठराव एकमताने मंजूर करण्यात आलाय. यामुळे प्रफुल्ल पटेल यांच्या नावाची चर्चा सुरू असतानाच आता सुनेत्रा पवार यांच्याकडेच पक्षाची धुरा सोपवली जाण्याचे संकेत मिळत आहेत. मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर आडोशी बोगद्याजवळ घडलेल्या भीषण अपघाताच्या पार्श्वभूमीवर राज्यातील अवजड वाहनांवर व्यापक आणि पारदर्शक तपासणी मोहीम राबवण्याचे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून अर्थसंकल्पीय नियोजनाला सुरुवात झाली असून मुख्यमंत्र्यांकडून आज पुणे, छत्रपती संभाजीनगर आणि कोकणातील जिल्ह्यांचा आढावा घेतला जाणार आहे. राज्य सरकारकडून शेतकरी कर्जमाफीच्या योजनेला वेग दिला जात असून सर्व बँकांनी शेतकऱ्यांच्या थकीत कर्जाची माहिती 15 फेब्रुवारीपर्यंत भरावी अशा सूचना सर्व राष्ट्रीय व अग्रणी बँकांना देण्यात आल्या आहेत. आर्थिक गुन्हेगारीच्या आरोपांमध्ये अडकलेल्या व्यावसायिक विजय मल्ल्याला भारतात प्रत्यक्ष हजर राहणे अनिवार्य आहे असे मुंबई उच्च न्यायालयाने आज गुरुवारी स्पष्टपणे सांगितले आहे. परदेशातून राहून भारतीय न्यायव्यवस्थेच्या कारवाईला रोखण्याचा प्रयत्न करणे शक्य नाही असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले आहे. यामुळे विजय मल्ल्यावर दबाव वाढला असून त्याच्या याचिकेवर सुनावणी घेण्यासाठी न्यायालयाने देशात परतण्याची अट घातली आहे.
दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाबाबत येत्या सोमवारी किंवा मंगळवारी पत्रकार परिषद घेणार आहे. त्या पत्रकार परिषदेत अजितदादांसोबत कुठे चर्चा झाली, काय चर्चा झाली होती याची माहिती देणार असल्याचं आमदार रोहित पवार यांनी सांगितलं आहे.